शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ते 10 हजार कोटी जमा होतील। पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये खात्यात पैसे जमा होतील असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी समोर येत आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। कापसाची आयात विक्रमी पातळीवरती होत असून हंगामामध्ये 2.65 कोटी गाठी वापरांचा अंदाज व्यक्त केला जातोय। भारतामध्ये शुल्क माफीमुळे परदेशी कापूस स्वस्त झालेला आहे। अमरावती बाजार समितीमध्ये तुरीचा दर हा 7,450 ते 8,000 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। आवक 3,500 क्विंटल पार गेलेली असून जुन्या तुरीला मागणीची शक्यता वर्तवली जाते। युरोपामधील धान्य उत्पादनामध्ये मोठी घट झालेली आहे। उष्णता, कोरड्या हवामानाचा फटका बसतोय। गव्हाच्या निर्याती दरामध्ये तेजी दिसून येते। युरोपची मका आयात वाढणार। अकोला परिमंडळामध्ये 108 सौर प्रकल्प, 1.11 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार। एकूण वीज निर्मितीची क्षमता 449 मेगावॅट आहे। अकोल्यातील 50,052 शेतकऱ्यांना मिळतोय लाभ। जिल्ह्यामध्ये 44 ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहे। प्रथमच जातगणना विचारणार 40 प्रश्न, महाडेटा उभा राहणार। महाराष्ट्रामध्ये पुढील वर्षी जनगणना, ओबीसीसाठी नाही वेगळा रकाना, मुद्दा ठरणार महत्त्वाचा। एल निनो मराठवाडा विदर्भावरती चिंतेचे ढग असून पावसाचे हे विषम वितरण मोठे आव्हान ठरणार आहे। औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वरतीच आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बंद पडलेल्या कंपन्यांचे वास्तव हे वेगळे आहे। शरद पवारांच्या टीकेवरती त्यांनी उत्तर दिले आहे। कागदावरती कृषी विभागाचा विस्तार दिसतोय, मात्र बांधावरती मनुष्यबळाची वानवा दिसून येते। सुधारित आकृती बंधामध्ये फिल्डरवरील पदांमध्ये घट झालेली आहे। कार्यालयीन पदांमध्ये करण्यात आली आहे वाढ। घरकुल मंजूर झालेले आहे, मात्र निधीचा अद्याप सुद्धा प्रतीक्षेस आहे। लासलगावचा लाभार्थी समाज मंदिरामध्ये पंचायत समितीच्या घरकुल विभागाने दिलेल्या आश्वासनानंतर सुद्धा लाभार्थी लाभापासून हे वंचितच आहे। मकाई कारखान्याची मशिनरी भंगारामध्ये विक्री केल्याचा सनसनाटी आरोप। 140 कोटींचे कर्ज मिळून सुद्धा कारखाना चालला नाही। माजी चेअरमॅन झांझुर्गे यांचा सवाल। आवास प्लस घरकुल योजनेसाठी 1,44,000 कुटुंबांचे सर्वेक्षण। 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या यादीला मिळणार मंजुरी। पुननखोरे परिसरामध्ये मका पिकांमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। फवारणी व मजुरीचा वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडल्याचे चित्र दिसून येते। येवला तालुक्यामध्ये सोयाबीनवरती विविध रोग किडींचा प्रादुर्भाव दिसून येतोय। फवारणी खर्च वाढल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे। पाणी टंचाईसह उष्णतेमुळे पिकांवरती परिणाम होतोय। नांदूर शिंगोटेमध्ये खतांसाठी रांगा लावण्यापासून शेतकऱ्यांची सुटका झालेली आहे। FFS ॲप्लिकेशनमुळे वितरण होणार पारदर्शक। स्मार्ट मीटरचा फायदा होतोय। दिवसा वीज वापरावरती 1,20,00,000 रुपयांची सवलत। बीड जिल्ह्यामध्ये 73,567 घरगुती ग्राहकांनी बसवले स्मार्ट मीटर। विजेचा अचूक वापर कळला। मिरची उत्पादकांवरती संकटाची मालिका ही सुरूच आहे। रोगाचा प्रादुर्भाव आणि दरातील घसरणीने शेतकरी हवालदिल झालेले आहे। 20 ते 25 रुपये प्रति किलोचा दर मिरचीला मिळत आहे। पिवळ्या ज्वारीला सुवर्ण झळाळी, आवक अत्यल्प आहे। आरोग्यविषयक जागृतीमुळे बाजारामध्ये पिवळ्या ज्वारीचा भाव वधारलेला आहे। कमाल भाव 6,950 रुपये प्रति क्विंटल, किमान भाव 5,480 तर सर्वसाधारण भाव 6,800 रुपये प्रति क्विंटल बघायला मिळाला। कृषी विभाग म्हणतो, मुबलक साठा, पैसे मोजले तरी युरिया काही मिळेना। लिंकिंग, जादा दर आणि साठेबाजीच्या तक्रारी येत आहेत। शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली असून प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होते। उमरी तालुक्यातील सिंचन फक्त 13% स्थिर आहे। सिंचनाचा अनुशेष कधी भरून निघणार? शासन स्तरावरती हालचालीची थंड बस्त्यामध्ये दिसून येत आहे। 820 हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे। लय भारी वाढलेले सोयाबीन पीक माव्याने घेरले, शेतकरी हवालदिल झालेले आहे। पानावरती आणि कोवळ्या फांद्यांवरती कीटकांचे थवे दिसून येत आहे। रस शोषल्याने झाडांची वाढ खुंटण्याचा धोका निर्माण झालेला आहे। गॅस सिलेंडर पाहिजे ना तर मग करा ई-केवायसी। 7,783 ग्राहकांची पाठ। सेलू तालुक्यातील ही स्थिती आहे। 16 ऑगस्ट नंतर गॅस कनेक्शन कायमस्वरूपी आता होणार रद्द। पावसाअभावी पिके जळू लागली, पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये मदतीची मागणी केली जाते। या शेतकऱ्यांनी केली आहे मदतीची मागणी। सोनके तलाव नीरा उजवा कालव्याच्या पाण्याने भरा, पाणी न सोडल्याने तलाव कोरडाच। 18 ऑगस्ट रोजी करणार ठिय्या आंदोलन। रिंग रोड प्रश्नी शेतकऱ्यांची कुंभमेळा आयुक्ताकडे धाव, पुराव्यासह मांडला अन्यायाचा पाळा। भूसंपादन प्रक्रियेच्या चौकशीची मागणी करण्यात आली। मराठवाड्यातील पुढची पिढी दुष्काळमुक्त राहील, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रेकॉर्ड ब्रेक तिरंगा रॅली काढण्यात आली।
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी, आमदार रोहित पवार सरसकट कर्जमाफीच्या लढ्याला यश आले. जाचक अटीविरोधामध्ये आक्रमक लढा उभारण्यात आला. BSNLचे 1 रुपयामध्ये सिम कार्ड मिळते. ग्राहकांसाठी नवीन 8 सेवा 4G नेटवर्कचा विस्तार करण्यात येणार. 1.34 लाखात सॅटेलाईट हँडसेट. कृषी, अन्न प्रक्रिया ते हरित अर्थव्यवस्था, देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींची सप्तधारा संकल्पना. जागतिक संकटाची झड शेतकऱ्यांना बसू दिली नाही. सणासुदीआधी साखरेमध्ये तेजीचा गोळवा दिसून येतोय. देशभरामध्ये क्विंटलला 4,900 रुपयांपर्यंत दर मिळतोय. महिला आरक्षणासाठी मतभेद बाजूला ठेवा, श्रेय तुम्ही घ्या. पंतप्रधान मोदी यांचे लाल किल्ल्यावरून राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये मांडला विकसित भारताचा रोडमॅप. प्रधानमंत्री आवास प्लस 2024च्या प्रतीक्षा यादीला ग्रामसभांची अंतिम मंजुरी मिळालेली आहे. विशेष ग्रामसभेमध्ये यादीचे वाचन करून मान्यतेचे निर्देश. ताशी 85 किमी वेगाने वारे वाहत असून 19 राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहारचा समावेश असून ईशान्येमध्ये हाहाकार सुरू आहे. 5 जवान बेपत्ता. प्रकल्पग्रस्त 942 कृषी विद्यापीठ 1126 जणांना नोकरी देणार. आधी 451 कुटुंबामध्ये नोकरी दिल्याची माहिती. आता 675 पदांची जाहिरात. सिरसोली परिसरामध्ये सोयाबीन पिकावरती किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन. निंबोडी अर्काची फवारणी करण्याचे आवाहन केले जाते. ऑनलाईन सेवांचा विस्तार. 352 आपले सरकार केंद्र सुरू होणार. ग्रामपंचायत क्षेत्रातील 320 तर पालिका हद्दीतील 32. शेतकऱ्यांना आता सहाय्यकच करणार आपल्या शेतातील खरीप पिकांची नोंदणी. केंद्र सरकारकडून डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणाली पारदर्शक. 10 नोव्हेंबरपर्यंत होणार नोंदणी. चिखली तालुक्यामध्ये 41 तक्रारी आलेल्या असून 42 हेक्टरवरील सोयाबीन फेल गेलेले आहे. तरी बियाणे गुणवत्तापूर्ण कसे? प्रयोगशाळेतील तपासणीमध्ये मात्र नमुने गुणवत्तापूर्ण ठरत आहे. वाशिम जिल्ह्यातील 26,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे. 27,000 प्रतीक्षेमध्ये आहे. 224 कोटी 86 लाखाची कर्जमाफी जमा झालेली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतरच हा लाभ मिळत आहे. सावरगाव परिसरामध्ये रानडुकरांचा धुमाकूळ. सोयाबीनची आठवड्यामध्ये 2 वेळा नासाडी होते. वन विभागाच्या निष्काळजी विरोधामध्ये शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. आर्थिक मदत देण्याची मागणी केली जाते. पावसाळा निम्म्यावरती आलेला असून वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ फक्त 34.19% जलसाठा उपलब्ध आहे. घरकुल मंजुरीसाठी पैसे देऊ नका. पैशांची मागणी केल्यास तुम्ही तक्रार करा. रिसोर्टच्या BDOचे लाभार्थ्यांना आवाहन करण्यात आले. राज्यामधील 39 साखर कारखान्याकडे ऊस बिलाचे 256 कोटी थकलेलेच आहे. 171 कारखान्यांनी FRP व त्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली. जून महिन्यात 72 ते जुलैमध्ये 66 मंडळामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीपासह सर्वच पिके धोक्यामध्ये सापडलेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा पावसाविनाच जातोय. किनी, कारंजी, बादगिरी मंडळामध्ये सरासरी गाठली. महाडीबीटी 2.0चा तांत्रिक सावळा गोंधळ. आधीची शिष्यवृत्ती रखडलेली असून नव्या अर्जांनाही पोर्टलचे ग्रहण लागलेले आहे. 15 ऑगस्ट नंतर ही यंत्रणा संत पद्धतीने. पशुधनाला विम्याचे कवच. फक्त 15% हप्ता भरा. अनेक वर्षानंतर योजना सुरू करण्यात आली. पशुधन दगावल्यास होईल लाभ. प्रति कुटुंब कमाल 10 पशुधनापर्यंत विमा संरक्षण मिळणार. जळगावमध्ये 953 शिक्षकांची भरती. पवित्र प्रणालीवरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. माध्यमिकांचे 497 तर प्राथमिकांचे 456 पदे रिक्त आहे. शिक्षकांच्या भरती प्रक्रियेमुळे गुणवत्ता वाढणार. संदेशावरती क्लिक केले आणि मोबाईल हॅक झाला. 2 लाख रुपयांची चोरी. जामनेर परिसरातील ही घटना घडलेली आहे. फोन बंद पडला आणि 2 दिवसांमध्ये पैसे गायब झाले. विठुरायाच्या कृपेने जळगाव एसटीला मिळाले 2.5 कोटी. 222 बसद्वारे 76,000 प्रवाशांनी घेतला सेवेचा लाभ. शेतकऱ्यांना युरोप चीन अभ्यास दौऱ्याची संधी मिळते. प्रशासनाकडे अर्ज करता येणार. दौऱ्याच्या खर्चाच्या 50% अनुदान मिळणार. पात्रता आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत ही देण्यात आलेली आहे. अवकाळीच्या नुकसान भरपाईवरून खंडाजगी. निमगुड येथे स्वातंत्र्यदिनी घेतलेल्या ग्रामसभा वादळी ठरत आहे. मन्याड धरण हे 51% भरलेले असून रब्बी हंगामाच्या आशा उंचवलेल्या आहे. गतवर्षी 29 ऑगस्टला ओव्हरफ्लो. यंदा ऑगस्टचा उत्तरार्ध सुरू होऊन सुद्धा संत आवक. मुख्य कालवा पाटचाऱ्यांची दुरुस्ती. गळती थांबावी. ई रिक्षासाठी मिळते दुप्पट अनुदान. नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना मात्र प्रतीक्षाच आहे. पात्रता आणि अटी शर्ती काय ते जाणून घेणे गरजेचे ठरणार. 40% अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे. पावसाची विश्रांती. पाटोदा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण दिसून येते. पिके फुलधारणेच्या उंबरठ्यावरती असून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागलेली आहे.
थकबाकीदारांना 2 लाख, प्रामाणिक शेतकऱ्यांना फक्त 50,000च का? किसान सभेचा सरकारला हा संतप्त सवाल विचारला जातोय. राज्यामध्ये केवळ पीक कर्ज फेडणारे 23.63 लाख शेतकरी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. कांद्याने 50 ओलांडलेली असून त्यामुळे डोळ्यात पाणी येते. मात्र गावठी भाज्यांना मागणी वाढलेली आहे. रानभाज्यांमुळे दिलासा मिळतोय. फळपीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवली जाते. सांगली जिल्ह्यामध्ये केवळ 2,215 विमाधारक. जत आघाडीवरती डाळिंबाला सर्वाधिक पसंती मिळते. भरपाई मिळत नसल्याची शेतकऱ्यांकडून तक्रारी दाखल होत आहेत. घरकुल यादीत समावेश नसलेल्या लाभार्थ्यांना क यादीचा आधार मिळतोय. घरकुल मंजुरीचा श्रेयवाद प्रकार चुकीचा. शासनाकडून रक्कम मिळताच आधार ऑपरेटरचे कमिशन देऊ. विद्या ऑनलाईनची माहिती 3 वर्षाचे कमिशन राहिले. धाराशिव जिल्ह्याच्या हरित विक्रम 12 तासामध्ये 10 लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले. दुष्काळी भूमीने रुजवली हिरवी आशा. गतवर्षी लावलेल्या 15 लाखांपैकी 13 लाख झाडे जगवली. होय, ताशी 85 किमी वेगाने वारे वाहत आहे. 19 राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशसह दिल्ली, बिहारचा समावेश आहे. ईशान्य हाहाकार यामध्ये 5 जवान बेपत्ता झालेले आहेत. सोयाबीनसह इतर पिके सुद्धा बहरली. धावडा परिसरामध्ये आंतरमशागतीच्या कामांना वेग आलेला असून 6 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी सुखावलेला आहे. निराधार योजनेचे पोर्टल बंद असून नवीन फाईल रखडल्याने वृद्ध लाभार्थी मदतीपासून वंचित आहे. 4 महिन्यांपासून पोर्टल बंद असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 60 वर्षांवरील वयोवृद्ध नागरिकांसाठी निराधार योजना आहे. वरुण राजा रुसला असून लाईफलाईन मांजरामध्ये अवघा 15% साठा. 35 बॅरेजेस कोरड्या आहे. शेतीचे सिंचन धोक्यामध्ये आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते. पावसासारखीच विमा भरपाईची सुद्धा अनिश्चितता. प्रतिसाद मिळत नाही. लातूर जिल्ह्यातील 97,000 हेक्टर क्षेत्र पीक विम्याविना. लोहा तालुक्यामध्ये 1.20 लाख शेतकऱ्यांचे पीक विमा कवच. 60,731 हेक्टर क्षेत्र विम्याच्या संरक्षणाखाली. खरीप पेरणी 73,000 हेक्टरवरती. प्रधानमंत्री आवास 2.0 मध्ये 4,361 घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे, तर 1,344 प्रलंबित आहे. परभणी जिल्ह्यामध्ये अनुदान व हप्त्याचे स्वरूप. कर्जमुक्ती आणि वीज बिल माफीमधून शेतकऱ्यांना 1,265 कोटी रुपयांचा दिलासा मिळतोय. परभणी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. बाजरी, मका पेरण्या शेतकऱ्यांना हेक्टरी 2,500 रुपयांपर्यंत अनुदान मिळते. बाजरी व मका पेरण्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. सेलू परिसरामध्ये घरकुलाचे अनुदान ट्रान्सफर ओके, पण ऑनलाईन प्रणालीमध्ये लॉक. विविध हप्त्यांचे 240 लाभार्थी प्रभावित. अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. ई पीक पाहणी झाली सुरू. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता पीक नोंदणी करा. 10 नोव्हेंबरपर्यंत ई पीक नोंदणीची मुदत देण्यात आलेली आहे. सिंचनापासून AI-पर्यंत नागपूरच्या विकासाला नवी झेप. पालकमंत्री बावनकुळे. लॉजिस्टिक, ऊर्जा, IT व पायाभूत सुविधांना गती मिळणार. नागपूर जिल्ह्यामध्ये 5.76 लाखांच्या रानभाज्यांची विक्री. 2 दिवसीय रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आत्मा व कृषी विभागाचे संयुक्त आयोजन. वर्धा जिल्ह्यामध्ये 32,000वरती शेतकऱ्यांना 316 कोटींची कर्जमाफी. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्याकडून माहिती देण्यात आली. स्वातंत्र्यदिनी पोलीस मैदानामध्ये केले मुख्य ध्वजारोहण. 5 वर्षामध्ये साखरेच्या दरात तब्बल 25 रुपयांची वाढ झालेली आहे. महागाईचा फटका बसत असून गृहिणींचे सणासुदीचे बजेट हे कोलमडलेले आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार विमा कवच. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 8 लाखांपेक्षा अधिक पशुधन होणार सुरक्षित. परिपत्रक निघाले. 85% विमा हप्त्यावरती अनुदान मिळणार आहे. सागवानच्या पानावरती पोखरणाऱ्या अळीचे संकट दिसून येते. नांदगव्हाण घाटातील सागवनीचे पाने झाली तपकी. किनवटमध्ये खरीप विम्याला यंदा वाढता प्रतिसाद मिळतोय. गतवर्षीपेक्षा 9,518 शेतकरी वाटलेले असून अर्जसंख्येमध्ये 10,530ची भर पडलेली आहे. 54,051 अर्ज. 43 हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण. रेशीम उत्पादनाला मिळाली जालनाई ब्रँडची ओळख. रेशीम कोच बाजारपेठेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पाण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये दुसऱ्या दिवशीही धरणे सुरूच आहे. नीरा उजवा कालवा फाटा क्रमांक 5च्या शेतकऱ्यांना एल्गार. नगर जिल्हा बँकेला मिळणार 2,419 कोटी. 627 कोटी प्राप्त. कर्जमुक्ती योजनेचा आढावा. उपवासाच्या पदार्थांना श्रावणाचा भाव. शेंगदाणा किलोमागे 10 रुपयांनी महाग झालेला आहे. साबुदाणा, भगरीचे दरसुद्धा वधारलेले आहे. पनवेलच्या वडाळे सरोवरला जलपर्णी. गवताचा विळखा बसलेला आहे. महापालिकेकडून तातडीने साफसफाई सुरू करण्यात आली. नियमित स्वच्छता आणि देखभाल करण्याची नागरिकांकडून मागणी केली जाते. गरिबांच्या ताटामध्ये निकृष्ट दर्जाचे रेशन का? उभाटा महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रिया महाजन यांचा संतप्त सवाल. प्रशासनाने तातडीने तपासणी करावी.
रेशन कार्ड धारकांना मिळणार QR कोडसह स्मार्ट कार्ड. नाशिक जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यापासून अद्ययावतीकरण प्रक्रिया सुरू करण्यात येणार. शाळांमध्ये पोषण आहार मिळणार दर्जेदार. FSSAI नोंदणी बंधनकारक. परवान्याची खात्री करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावरती. सागरी मासेमारी नव्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. नौकांना हिरवा झेंडा दाखवून मासेमारीस प्रारंभ होतोय. मासेमारी बंदी कालावधी 15 ऑगस्ट रोजी संपलेला आहे. सुमारे 76 दिवसांनी नौका ट्रॉवर मच्छी समुद्रात रवाना. शेतकऱ्यांना मोबाईल ॲप्लिकेशनवरून खरेदी करता येणार खत. रासायनिक खतांची वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी कृषी विभागाकडून नवी प्रणाली सुरू करण्यात येणार. इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग आलेला असून पहिल्या टप्प्यासाठी मिळाले 44 कोटी. वाहतूक कोंडीवरती तोडगा. 735 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण होणार. 21 गावांमध्ये 39 किलोमीटरचा रस्ता. कटुरले लालमट करडईची चलती. चायना काकडीची आवक. पिंपरीतील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई. पावसाळी भाज्यांना वाढली मागणी. सोलापूरचे कटुरले 250 रुपये किलो. वाटाण्याच्या दरामध्ये घट दिसून येते. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.